ठाण्यातील सिपितला डंपिंग ग्राउंड येथील कामगारांनी आज काम बंद आंदोलन सुरू केले आहे। श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले आहे। सिपितला डंपिंग ग्राउंड येथील कामगारांच्या अनेक मागण्या आहेत, मात्र अद्याप एकही मागणी पूर्ण झालेली नाही। तेथील ठेकेदारांनी 1 जानेवारी 2020 पासून ते आतापर्यंत रजावेतन दिलेले नाही। अशा विविध मागण्या कामगारांच्या असल्याने आज श्रमजीवी कामगार रयत संघटनेने पुढाकार घेत आजपासून काम बंद आंदोलन केले आहे। असं असतं, सुट्ट्यांचा पगार असतो, ज्या सुट्ट्या वार्षिक सुट्ट्या असतात त्या आपण घेत नाही, घेतल्या की त्या कटिंग होतात। त्या सुट्ट्यांचा पगार आपल्याला वन टाइम मध्ये मिळतो, तो 75% काहीतरी असतो पगाराचा। एक कामगारचा पगार तो कमीत कमी असेल 12-15 रुपये, 15 पकडा, 4 वर्षापासून एका कामामध्ये 60,000 बाकी आहे, म्हणजे 60 कामगार आहे। आणि आम्ही प्रत्येक वेळी नियमानेच काम केलेलं आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। पण काय आज आम्हाला ही वेळ आली काही करासाठी की भरपूर आम्ही संयम बाळगला, सगळ्या गोष्टी केल्या, पण काय होत नाही। आणि आज आम्हाला तुम्ही थोड्या वेळ बघाल की आम्हाला कशा प्रकारे आज पोलीस येतील, आम्हाला अरेस्ट करतील आणि आम्ही त्या गोष्टी तयार आहोत। चला आत जाऊ। जर आपली मागणी पूर्ण होत नाही तर आपला काम बंद केलं, पुढे काय असणार, पुढची भूमिका काय असणार? आता आमची भूमिका हीच आहे, काम बंद आम्ही केलेलं आहे। आता त्याची पोलीस प्रशासन त्याची भूमिका गाजवतील आमच्यावरती, पुढे आम्हाला अरेस्ट करू दे। इथे काय करणार? इथे आम्ही ऑलरेडी केलेलं आहे, काम बंद केलेलं आहे। तुमच्या गाड्या खाली इथे थांबवलं नाहीये, जर खाली होऊन तिकडे सिपीला त्या थांबवलेल्या आम्ही। आता हा कसा पुढे टायगरला डम्पिंग ग्राउंडला। आणि एक असा प्रश्न होता